पावसाळ्यामध्ये पुण्यातल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। पुण्यातले मुख्य रस्ते वगळले तर छोट्या मोठ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्डे बुजवण्याच्या नावाखाली जी मलमपट्टी सुरू आहे त्यामध्ये ठेकेदाराचा उखळ पांढरं होत आहे। पुणे शहरात रस्त्यांची ही अशी चाळण झाली आहे। पुणे म्हटल्यावर रस्ते गुळगुळीत असतील असं प्रत्येकाला वाटत असेल, पण तुम्ही पुण्यातील मुख्य रस्ते सोडले की खड्ड्यांमध्ये हरवलेले रस्ते तुमचं स्वागत करतात। पुण्यातल्या वाघोली, फुरसुंगी, खराडी, मुंढवा या भागातल्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसतात। पुणेकर एक एक खड्डा चुकवत प्रवास करत असतात। खड्डेमुक्त पुणेचा दावा करणाऱ्या महापालिकेविरोधात पुणेकर बोटं मोडतात। धूळ येते, परत हे खडे उडतात, पाणी साचतं, त्यामुळे लोकांना जजमेंट येत नाही, लोक पडतात इथं रोज। तर महानगरपालिका अशा पद्धतीचे खड्डे का बुजवते? म्हणजे 8 दिवसातच हे खड्डे आता निघून 8 दिवसात झालं, हे 15 दिवसात दोनदा झालेलं आहे हे काम। त्यांना रिक्वेस्ट केली होती की बाबा त्याच्यावर जरा थोडंसं योग्य कारवाई करा, पण काय हे परत असंच काम झालेलं आहे। पुणे महापालिका प्रशासन शहरातले खड्डे बुजवल्याचा दावा करतं। एवढंच नाही तर आकडेवारीही बोलून दाखवतं। 756 खड्डे बुजवल्याची आकडेवारी महापालिका प्रशासनानं दिली। महापालिकेनं जवळजवळ 30 टीम मार्फत रात्रीची कारवाई केली आम्ही 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2300 खड्डे आम्ही त्या ठिकाणी बुजवले। त्याच प्रकारे जे आहेत आता 27 ऑगस्ट पासून सुद्धा आमची परत एकदा कारवाई चालू आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2000 खड्डे आम्ही त्या ठिकाणी ते बुजवण्याचं काम महापालिकेतर्फे केलेलं आहे। महापालिकेच्या खड्डे बुजवण्याच्या मोहिमेची पडताळणी करण्याचं लोकशाही मराठीनं ठरवलं। जे खड्डे बुजवलेत ते खड्डे हातानं उकरता येत असल्याचं निदर्शनास आलं। पुणे शहरातील खड्ड्यांचा पंचनामा आपण करणार आहोत। सध्या अलका चौकामध्ये आपण आहोत आणि हा जो केळकर रस्ता आहे, केळकर रस्त्यावर अशा पद्धतीने महानगरपालिकेने 15 दिवसापूर्वीच हा खड्डा आहे तो या ठिकाणी बुजवलेला होता। मोठ्या प्रमाणात हा खड्डा बुजवल्यानंतर आता परिस्थिती जर आपण पाहिली तर बघा ही परिस्थिती आहे। अशा पद्धतीने हे खडे आहेत ते अक्षरशः हातामध्ये येत आहेत। हा जो डांबर आहे तो सुद्धा या ठिकाणी निघून पडतो। अशी परिस्थिती सध्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि असे निकृष्ट दर्जाचे खड्डे आहेत ते सध्या महानगरपालिकेकडून बुजवले जात आहेत। पुणे महापालिकेच्या खड्डेमुक्त पुणे मोहिमेतून पुण्यातले खड्डे गुळगुळीत झाले की नाही हा संशोधनाचा विषय आहे, पण ठेकेदाराचे खिसे मात्र नक्की भरले असतील असं पुणेकरांना वाटतंय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।